महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। देशामध्ये स्त्रीला देवीचा दर्जा दिला जातो, त्या देशामध्ये अशा प्रकारची अमानुष हत्या करणं हे फार चुकीचं आहे। अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना विरोधी त्याच्याला जर जमत नसेल तर भविष्यामध्ये याचा लोकांचा जनप्रवाह होईल आणि लोक या लोकांना दुर्गाने जाळतील अक्षरशः। याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि छत्रपती शासनाचा चौकशी करण्यात यावा ही सरकारला विनंती आहे। या ठिकाणी जे कोलकातामधील येथील एका डॉक्टर विद्यार्थिनीवर अमानुष पद्धतीने जो बलात्कार करण्यात आला आणि तिची हत्या करण्यात आली, त्या घटनेचा सर्वप्रथम मी सर्व पुरंदरवासियाच्या वतीनं आणि डॉक्टर मेडिकल असोसिएशनच्या वतीनं जाहीर असा निषेध करतो। आत्ताच माझ्या अगोदर सोनू काकांनी सांगितलं की देश बचाओ बेटी पढाओ बेटी बचाओ हे अभियान जरी राबवत असलं गेलं तरी प्रत्यक्षात या ठिकाणी स्त्रिया विद्यार्थिनी मुली ह्या सुरक्षित आहेत का हा प्रश्न अशा घटना घडल्यानंतर नाना आयरणीवर आल्याशिवाय राहत नाही। आणि निश्चितच ही झालेली घटना निंदनीय आहे। या घटनेचा नुसता निषेध करून चालणार नाही। किती दिवस फक्त आपण मेणबत्त्या जाळायच्या, एक दिवस बलात्काराला जाळलं तर काय अडचण आहे अशी तरतूद घटनेमध्ये केली पाहिजे। आणि जो बलात्कार करेल त्याला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्याचं केस चालवून त्याला जास्तीत जास्त लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी आम्ही तमाम पुरंदरकरवासियाच्या वतीनं अशी मागणी करतो। आणि मी या ठिकाणी जो डॉक्टर असोसिएशनने जो निषेध सभा आयोजित केली त्या निषेध आयोजित सभेला मी बहुजन हक्क परिषदेच्या वतीनं जाहीर असा पाठिंबा व्यक्त करतो आणि झालेल्या या निंदनीय घटनेचा पुन्हा एकदा जाहीर असा निषेध करतो। पुरंदर तालुक्यातील आम जनतेच्या वतीनं ही जी 9 तारखेला निंदनीय घटना घडली, अमानुष बलात्कार करून हत्या करण्यात आली, त्या घटनेच्या निषेधार्थ या ठिकाणी सर्व मान्यवर निषेध करण्यासाठी उपस्थित आहेत। खऱ्या अर्थानं बेटी ही धनाची पेटी मानली जाते आणि प्रभू रामचंद्राच्या या चारित्र्य संपन्न प्रभू रामचंद्राच्या देशामध्ये अशा काही घटना घडतात, निंदनीय घटना घडतात, त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। खऱ्या अर्थानं डॉक्टर म्हणजे सर्वसामान्य नागरिकांचा देव समजला जातो आणि डॉक्टर म्हणजे राष्ट्रीय संपत्ती समजली जाते। खऱ्या अर्थानं अशा घटना आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीला अशोभनीय आहेत आणि म्हणून 9 तारखेला जी निंदनीय घटना घडली त्या घटनेच्या निषेधार्थ आपण सर्वजण निषेध व्यक्त करण्यासाठी आणि त्या आरोपीवर कठोर कारवाई करण्यासाठी आपण सर्वजण जमलात। खऱ्या अर्थानं भारत हा सुसंस्कृत असा देश मानला जातो आणि या देशामध्ये अशा ज्या काही घटना घडल्या जातात, आत्ताच कलाताईंनी आणि बाळासाहेबांनी सांगितलं की अशा या आरोपींना भर चौकामध्ये उभं करून त्यांना फाशी दिली पाहिजे, त्यांचे तुकडे तुकडे केले पाहिजेत। या गोष्टीची मी सुद्धा समर्थ आहे आणि म्हणून अशा घटना घडू नयेत म्हणून पुरंदर तालुक्याच्या वतीनं खऱ्या अर्थानं या मृत महिलेला, युवा डॉक्टरला न्याय मिळावा म्हणून आम्ही सर्वजण या रस्त्यावर उभे आहोत। आणि या ठिकाणी या पोलीस स्टेशनचे निरीक्षक आदरणीय अधिकारी यांना मी विनंती करतो की आमचं हे निवेदन स्वीकारून शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम कर्तव्य आपण बजवाल अशी अपेक्षा आणि विनंती व्यक्त करतो। या पुरंदर तालुक्याच्या वतीनं जाहीर निषेध करण्यात येत आहे, त्या निषेधार्थ आपण आमचं निवेदन स्वीकारले। मी महिलांवरचे अत्याचार जास्तीत जास्त प्रमाणात वाढत चालले तरी आम्ही सर्व पुरंदर तालुक्यातील सर्व पक्षीय पुरंदर तालुका मेडिकल संघटना डॉक्टर संघटनेला आम्ही सर्वजण पाठिंबा देऊ या कृत्याचा जाहीर असा निषेध करतो।
आर्जेकर सरकारी रुग्णालयात ही जी घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे. याची सीबीआय एन्क्वायरी देखील चालू आहे. प्रमुख आरोपी संजय राय यांना देखील अटक झालेली आहे. त्या अनुषंगाने तपास देखील चालू आहे. अशीच घटना दुर्दैवाने आणि उत्तर प्रदेशमध्ये घडली. तिथे एक महिला परिचारिका आहे, तिच्यावरही अत्याचार झाला आणि कलकत्त्यामधील घटनेमध्ये त्या महिलेचा बलात्कार करून खून देखील करण्यात आला. तर ही अत्यंत निंदनीय अशी जी घटना आहे त्याची दखल आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरील भाषणात देखील घेतली आणि आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी सूचना त्यांनी मांडली. विधी व न्याय विभागानं आणि संसद याबाबतीत जरूर कायदा करेल. मी सासवडमधील सर्व सांस्कृतिक संघटनांच्या वतीने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो.